सोलापुरात रविवारी महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ या वृद्ध पती-पत्नीचा संशयास्पदरित्या राहत्या घरी मृतदेह आढळला होता. MIDC पोलिसांनी कसून तपास करत या खुनाचा छडा लावला. रंगम्मा मंचाळ आणि महादेव मंचाळ या दोघा वृद्ध पती-पत्नीला सख्ख्या 2 पुतण्यांनी ठार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी राहुल रामचंद्र मंचाळ वय 26 आणि विकास रामचंद्र मंचाळ वय 23 या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांना ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवतात जागेच्या कारणावरून वृद्ध काका-काकीला ठार केले असल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना त्यांनी दिली. दोघा पुतण्यांनी अतिशय थंड डोक्याने वृद्ध काका-काकीला उशीने तोंड दाबून ठार केले. त्यानंतर आंघोळ केली आणि रवाना झाले. MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि पोलीस निरीक्षक विजय खोमणे आणि त्यांच्या टीमने या खुनाचा छडा लावला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून अर्धांगवायू झालेले काका महादेव नरसप्पा मंचाळ वय 68 व काकू रंगम्मा महादेव मंचाळ वय 62 राहणार कृष्णानगर कुमठानाका सोलापूर यांचा खून पुतण्यांनीच केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ यांच्यासोबत प्रॉपर्टीच्या वादातून रामचंद्र मंचाळ आणि त्यांची 2 मुले राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांच्यासोबत नेहमी खटके उडत होते. कुमठानाका परिसरात असलेल्या कृष्णानगर येथे असलेली घर जागा पुतणे मागत होते. रंगम्मा मंचाळ आणि महादेव मंचाळ विरोध करतायत याचाच राग मनात धरून पुतण्यांनी वृद्ध काका-काकीला ठार केले. मंचाळ कुटुंब मोठे कुटुंब म्हणून ओळखले जाते. महादेव, रामचंद्र आणि निळकंठ असे 3 भाऊ. महादेव मंचाळ हे BSNL मध्ये शासकीय नोकरीस होते तर रामदेव मंचाळ हे वन विभागात शासकीय नोकरीला होते. निळकंठ मंचाळ यांना मात्र नोकरी लागली नाही म्हणून नरसप्पा मंचाळ यांनी कृष्णानगर येथे प्लॉट निळकंठ यांच्या नावावर केला. महादेव मंचाळ यांना अपत्य नसल्याने निळकंठ मंचाळ यांनी दोन्ही प्लॉट महादेव व रंगम्मा यांच्या ताब्यात दिले. रामचंद्र मंचाळ यांची दोन्ही पोरे घर जागा मागत होते. घर जागेवरून मंचाळ कुटुंबियात वाद वाढत चालले होते. BSNL मधून निवृत्त झालेले महादेव मंचाळ आणि त्यांची पत्नी रंगम्मा या दोघांचा पुतण्यांनी खून केला. राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांनी अतिशय थंड डोक्याने शनिवारी मध्यरात्री काका-काकीच्या घरात प्रवेश केला. उशी सदृश्य मऊ कापडाने दोघांचे तोंड दाबून खून केला. त्याच घरात आंघोळ केली आणि रात्रीच निघून गेले. मयत महादेव यांचे बंधू निळकंठ मंचाळ यांनी शनिवारी फोन केला असता फोन उचलला नाही. रविवारी सकाळी फोन बंद दाखवला. निळकंठ मंचाळ यांनी ताबडतोब मित्राला कृष्णानगर येथील घरी पाठवले आणि हे दुहेरी हत्याकांड त्यावेळेस उघडकीस आले.